तोन्वयादितरतश्चार्थेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यत्सूरयः तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि निगमकल्पतरोर्गलितं फलं शुकमुखादमृतद्रवसंयुतं पिबत भागवतं रसमालयं मुहुरहो रसिका भुवि भावुकाः नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। गोपाल कृष्ण भगवान की जय। श्रीमद भागवताच्या 5व्या स्कंधातल्या कथेचा आज आपण विचार करणार आहोत। जडभरत आणि रहुगण राजा यांच्या संवादांतर्गत एक मोठा महत्त्वाचा विषय तिथपर्यंत येऊन आपण काल कथा थांबवली होती। या रहुगणाला उपदेश करताना जडभरतांच्या कथेनंतर भुवनकोशाचं वर्णन श्रीमद भागवतामध्ये आहे। थोडंसं अस्पष्ट संदिग्ध असं प्रकरण आहे, कारण याविषयीचं सम्यक ज्ञान अजून आपल्याला प्राप्त झालं नाही आहे, परंतु मोठं असं अद्भुत ज्ञान आहे। थोडे थोडे त्याचे काही पुरावे मिळतात, पण अन्यथा जास्त काही माहीत नाही। जसं खगोलशास्त्र विकसित होईल त्याच्यानंतर काही थोडंफार हाती लागलं ते लागण्याची शक्यता आहे। हा जो भूलोक आहे, या भूलोकाला आपली समजूत अशी आहे की पृथ्वीचा जो गोल आहे तो म्हणजे भूलोक आहे। भागवताची धारणा अशी आहे की पृथ्वीचे म्हणजे ह्या भूगोलाचे 7 खंड आहेत। भूगोलाचे 7 खंड आहेत, त्यातला हा जो जम्बूखंड आहे, जम्बूद्वीप म्हणू आपण, जम्बूद्वीप, कारण या प्रत्येक द्वीपाचं पुन्हा खंड आहेत। तेव्हा भूगोल हा जो आहे हा मोठा अलौकिक चीज आहे। आपल्या पृथ्वीच्या गोलाला भूगोल म्हणणं हे पर्याप्त नाही आहे, ही 1/7 भूगोलाची व्याख्या आहे। ही जी आपली पृथ्वी आहे, आपण ज्याला पृथ्वी म्हणतो, हे जम्बूद्वीप आहे। आणि अशा पद्धतीचं अजून प्लक्ष, शाल्मली, कुश, क्रौंच, शाक आणि पुष्कर अशी आणखीन 6 द्वीप आहेत। एकूण सप्तद्वीपा वसुंधरा हे जे वर्णन आहे, ही 7 द्वीप मिळून हा भूलोक होतो। त्यातला 1/7 भूलोक आपल्याला माहिती आहे, ज्याला आपण पृथ्वी म्हणतो, कारण ह्याची जी लक्षणं आहेत
प्रत्येक द्वीपाचे समुद्र, त्याचे पर्वत, त्यातल्या महानद्या, त्यामध्ये राहणाऱ्या लोकांचे वर्ण आणि त्यांचं आयुष्य, ह्या सगळ्यांमध्ये भिन्नता आहे. या आयुष्याचा विचार आपण पुन्हा दशमस्कंधामध्ये थोडा करू की कालसापेक्षता जी आहे, परवा आपण थोडासा विचार केला होता की हे त्रिमितीचं आता गणित संपलं, आता चतुर्मिती आली. टाईम हा एक त्याला आणखीन एक वेगळा एक आयाम आहे, काल हा एक आयाम आहे, त्याचा विचार या द्वीपांमध्ये आहे. हे बाकी पर्वत, नद्या, वर्ण आणि काल यांचा विचार थोडा सूक्ष्म आहे, पण जो जड विचार आहे त्याच्यामधलं वर्णनही स्पष्ट आहे की जंबूद्वीपाला क्षार समुद्राचा वेढा आहे. जंबूद्वीप हे क्षार समुद्राने वेढलेलं आहे. आपली संपूर्ण पृथ्वी क्षार समुद्राने, खाऱ्या पाण्याच्या समुद्राने आहे, आणि म्हणून आपली पृथ्वी म्हणजे जंबूद्वीप हे संपूर्ण भूगोल नाही. अशाच पद्धतीचं प्लक्षद्वीप आहे ते रसाच्या समुद्राचं आहे. शाल्मली द्वीप जे आहे ते मदिरेच्या समुद्राचं आहे. कुशद्वीप आहे त्याला घृताचा समुद्र आहे, तुपाचा समुद्र आहे. क्रौंच द्वीपाला दुधाचा समुद्र आहे. क्षीरसागर बहुतेक तिथला असावा, माहीत नाही, पण दुधाचा समुद्र क्रौंच द्वीपाला आहे. आता तो आणि हा क्षीरसागर एकच का भिन्न माहीत नाही. शाक द्वीपाला ताकाचा समुद्र आहे आणि पुष्कर द्वीपाला गोड पाणी आहे, गोड पाण्याचा समुद्र तिथे आहे. ही इतकी अशी स्पष्ट वर्णन असल्यामुळे या द्वीपांची संकल्पना थोडी अस्पष्ट आहे. या प्रत्येक द्वीपाचे पुन्हा एक नियोजनाकरता वर्ष वर्णन केलेले आहेत. त्या वर्षांमध्ये आपलं हे जे जंबूद्वीप आहे त्याचे 9 वर्ष केलेले आहेत. त्याच्यामध्ये एक खंड केलेत. पुन्हा अजनाभ खंड पूर्वी म्हणत होते. ऋषभदेवांचा जो मुलगा भरत, की ज्याच्यामुळे या देशाला भारत नाव पडलं, या खंडाला भरतखंड नाव पडलं, त्याचंही मोठं चरित्र अलौकिक आहे. आपल्याकडे मर्यादित वेळ असल्यामुळे आपण फार त्याला स्पर्श नाही करू शकलो. पुन्हा ही मंडळी एकदा त्यातली भेटायची आहेत की या भरताला एकूण 99 भाऊ होते. त्यातले 81 भाऊ भरताबरोबर राज्यकारभारामध्ये राहिले आणि 9 भाऊ हे योगीश्वर झाले. पुढे ते कबीर हरी अंतरिक्ष प्रबुद्ध पिप्पलायनः अशा 11 स्कंधामध्ये ज्यावेळे नारद मुनी आणि वसुदेव यांचा संवाद होईल तिथे एकनाथी भागवताची ओळख असेल तर ज्याला निमी जायंत संवाद म्हणतात. ते हे जायंत, जयंती यांच्या आईचं नाव, जी ऋषभदेवांची पत्नी होती. त्याचा आपण फारसा विचार नाही करू शकलो की ज्या ऋषभदेवांच्या नावाने पुढे जैन संप्रदाय निर्माण झाला आहे की याला पहिले तीर्थंकर मानतात, ते हे ऋषभदेव भागवतामध्ये भगवंताचा अवतार असं मानले गेलेले. त्याच्यामध्ये अजनाभखंडाला भरतखंड म्हणलं जातं. त्यामध्ये निरनिराळी 9 अशी वृत्त सांगितली आहेत. मग त्यात इला वृत्त आहे. या प्रत्येक वृत्तामधली एक आराध्य देवता आहे, तिचा आराधना करणारा एक श्रेष्ठ असा भक्त आहे. की जसं या इलाव्रतामध्ये स्वतः भगवान शंकर संकर्षण भगवंताचं ध्यान करतात असं वर्णन आहे. ओम नमो भगवते महापुरुषाय सर्वगुणसंख्यानायानंताया व्यक्ताय नम इति अशा त्या मंत्राने त्याचं ध्यान करतात. एकेका वर्षामध्ये एक देवता सांगितले. भद्राश्व वर्षामध्ये भद्राश्वा भगवान वासुदेवाची आराधना करतात. हे संकर्षण वासुदेव प्रद्युम्न अनिरुद्ध हे श्रीमद महाभारतामधले एक चतुर्व्यूह ही एक पद्धती होती. पांचरात्र संप्रदाय म्हणून आपल्याकडे होता, त्यांची ही उपासना पद्धती होती. अंतःकरणाचे 4 हे आविष्कार मानले आहेत. पुढे काही स्थानी त्याची ओळख होईल. दासबोधामध्ये समर्थांनी या 4 बरोबर आणखीन अंतःकरण एक म्हणून अंतःकरण पंचक असं मानलं आणि सृष्टीची ब्रह्मांडाची पंचीकरण चिकित्सा पूर्ण केली. त्यांची ही उपासना इथे आहे. हरिवर्षामध्ये प्रल्हाद महाराज नरसिंह भगवंताची आराधना करतात. केतुमाल वर्षामध्ये स्वतः लक्ष्मी ऋषिकेशाची आराधना करते. हिरण्यवर्षामध्ये आर्यमा कच्छप भगवंताची आराधना करतात. किमपुरुष वर्षामध्ये हनुमंत भगवान रामचंद्राची आराधना करतात. ओम नमो भगवते उत्तम श्लोकाय नम आर्य लक्षणशील व्रताय नम उपशिक्षितात्मन उपसितलोकाय नम साधुवाद निकषणाय नमो ब्रह्मण्यदेवाय महापुरुषाय महाराजाय नम इति हा त्यांच्या उपासनेचा मूल आधार म्हणून भागवतामध्ये वर्णन केला आहे. श्रीमद रामायणाचं अनेक महात्म्य सांगितलं आहे. त्याच्यामध्ये प्रसिद्ध वचन ह्या इथे भागवतकार म्हणतात की भगवान रामचंद्राची लीला पुन्हा नवमस्कंधामध्ये येणार आहे. मर्त्यावतारस्त्विहमर्त्य शिक्षणम रक्षो वधायैव न केवलम विभोः. एक आदर्श मनुष्य कसा असतो, एक आदर्श व्यक्ती कशी असते, याचा एक आदर्श वस्तुपाठ हा प्रभू रामचंद्रांनी आपल्या जीवनचरित्राने घडवला. आणि त्याचा पुन्हा आपण 9व्या स्कंधामध्ये विचार करू. पुन्हा रामकथा ही अशीच मोठी अद्भुत कथा आहे. भरतवर्षामध्ये आपला हा जो भारतवर्ष आहे त्याच्यामध्ये नारद मुनी ह्या नरनारायण भगवंताची उपासना करतात.
अशा प्रकारच्या या निरनिराळ्या वृत्तांमध्ये कशा उपासना चालतात, त्यांचे पर्वत कोणते, महानद्या कोणत्या, अशा सगळ्यांचं वर्णन हे थोडंसं ओळखीचं आहे. आणि याच्या पुढचं अंतरिक्षातलं जे वर्णन आहे की जे आपण अन्य 6 द्वीप पाहिली, प्लक्ष, शाल्मल, कुशक, क्रौंच, शाक आणि पुष्कर, याचा अर्थ अशा आणखीन 6 पृथ्वी आहेत कुठंतरी की जिथे आपल्यासारखी वस्ती आहे, तिथेही आश्रमधर्म आहेत, तिथेही काही भगवंताचे अवतार कथा झाल्या आहेत. आजच्या कदाचित या खगोलशास्त्रज्ञांना एक आव्हान असेल की आज आपल्याला एक पृथ्वी आहे, यांचे तर्क आहेत आज की आणखीन कुठेतरी जीवसृष्टी असेल, ती असेल नाही आहे, अशा आणखीन 6 प्रकारच्या पृथ्व्या सापडतील की ज्यांचा मिळून भूगोल होतो. आणि मग भुवरलोक आहे, स्वरलोक आहे इत्यादी पुन्हा सत्यलोकापर्यंत ते जातात. आपण ज्या व्याहृती म्हणतो, भूर्भुव स्वहा महा जनः तपः सत्यम, हे ते 7 लोक आहेत. आणि या सगळ्यांचं जे एक ब्रह्मांड बनलं आहे, अशी अनंत कोटी ब्रह्मांड आहेत, त्याचा हा भगवंत नायक आहे असं आपलं इथं वर्णन आहे. हे जे सगळं ब्रह्मांड आहे त्याच्या ओळखण्याकरता शेवटी असं आहे, या ब्रह्मांडाच्या गोलांचे पत्ते सांगायचे तर काही आधाराला काही घेतलं पाहिजे. आणि त्याच्याकरता पृथ्वीवरच्या माणसांच्या करता सूर्य हा त्यांचा आधार असा भागवतामध्ये मानला आहे. सूर्येणही विभज्यन्ते दिशः खम द्यौर्महीभिदा स्वर्गापवर्गौ नरका रसौ कांसीच्या सर्वशः. काय आपण असं म्हणतो की खाली पाताळ लोक आहेत, वरती स्वर्गादी लोक आहेत. हे खाली वरती कुठल्या रेफरन्सनी धरायचे, हे बदलत जातं ना. की जसे ही मंडळी बसलेली आहेत, या मंडळींच्या पेक्षा मी वर आहे आणि यांच्यापेक्षा ते खाली आहेत. माझ्या संदर्भामध्ये हेही खाली आहेत आणि तेही खालीच आहेत, आणि तुमच्या संदर्भामध्ये हेही वर आहेत आणि हेही वरच आहेत. हे संदर्भ लाईन जे आहे, रेफरन्स लाईन ज्याला म्हणतात, ही सूर्यमालेची लाईन आहे असं भागवत सांगतं की सूर्यामुळे दिशांची निश्चिती करावी. आणि म्हणून आपली दिशांची निश्चिती, ज्या दिशेला उगवतो सूर्य ती पूर्व, आणि त्याच्या अनुसंधानाने बाकी सगळ्या दिशा आपण निश्चित करतो. आता चुंबकाचे शोध लागल्यानंतर आपण चुंबकीय दिशा म्हणून ज्या दिशेला ती सुई जाते ते दक्षिणोत्तर ध्रुव असे मानतो आणि त्याच्या दिशेने सगळं करतो. मुळात तत्व एकच आहे, कुठेतरी आधाराला एक प्रतल पाहिजे. तसं ह्या सूर्याचं आहे. सूर्येणही विभज्यन्ते दिशा खम, आकाश असेही विभाग सूर्याच्या. म्हणून ही जी 27 नक्षत्र आहेत, असे काही 27 गट नाही आहेत की आता इथं दोऱ्या बांधून जसे कप्पे केलेत तसे अंतरिक्षात कप्पे नाही आहेत. सूर्याच्या आणि पृथ्वीच्या संदर्भामध्ये आपल्या सापेक्षतेने जे एक परिभ्रमण कक्षा आहे तिच्यामधला प्रवास, हे इतकं स्पष्ट वर्णन भागवतामध्ये आहे की जे आधुनिक खगोलशास्त्र मान्य करतं. आणि म्हणून या आधाराने अन्य शास्त्रांचा विचार करावा लागतो की ह्याच्यामध्ये काहीतरी तथ्य असेल, आम्हाला माहीत नव्हतं. आणि म्हणून इथे आणखीन स्पष्ट उल्लेख आहेत. मकरादिषु राशीष्व अहोरात्राणी दीर्घह्रस्व समानानी विधत्ते, की मकरादी राशींच्या स्थानांतराद्वारे सूर्याचं दिनमान आणि त्याच्या अनुषंगाने रात्रमान हे बदलत जातं. आपण दिवस लहान मोठे होत जातो म्हणतात बघा. आता थंडीचे दिवस आहेत, दिवस लहान होत आहेत. आता 14 जानेवारी नंतर हळूहळू दिवस मोठे होतील. मला वाटतं आज आणि काल हा संधिकाल आहे. आता दक्षिणायन संपलं, उत्तरायण दक्षिणायनाचा हा संधिकाल आहे. तेव्हा इथून आता पुढे हळूहळू दिनमान वाढत जाईल, रात्रमान कमी होत जाईल. या सगळ्याचे संदर्भ आहेत. प्रतिमास 1 घटका अंतर पडतं, इतकं अचूक वर्णन जे आजही सांगतं. या सगळ्यांच्या गतीचं वर्णन आहे. बुधाची गती कशी, शुक्राची कशी, गुरुची कशी, आणि या सगळ्यांचं मूळ आधार हा ऋग्वेदामध्ये आहे. अनेक ठिकाणी अशी चर्चा आहेत, काही साहित्यिकांनी आक्षेप घेतलेत. एक ऋग्वेदाचं असं वचन आहे की इंद्र विचार करतोय की मी पृथ्वीला कुठे ठेवू, आणि म्हणतात काय गाढवा माहीत बघा, पृथ्वीला कुठे ठेवू यांचा पुढे प्रश्न पडतो. अरे प्रश्न पडतो, जोपर्यंत पृथ्वीचा विचार केला तोपर्यंत हे हास्यास्पद वाटतं. ज्याला सर्व सृष्टीची संरचना करायची त्याच्यापुढे त्या काळात प्रश्न असेल मी पृथ्वीला कुठे ठेवू. मग या आदित्याचा हा जो 12 आदित्यांपैकी एक आहे त्याच्या भोवती एक कक्षा निश्चित केली आणि तिच्यामध्ये पृथ्वीला ठेवलं. त्याची वर्णनं थोडीशी चमत्कारिक शब्दांची आहेत. जसं ज्यांना पवमान सूक्त ओळखीचे ते म्हणतील कुवित सोमस्या पामिती, या पारुपदाचं एक सूक्त, हंताहम पृथ्वीमेव जंघना आणि हवे हवा. म्हणतो मी असं पृथ्वीला चेंडूसारखं उडवू शकतो. हे आमच्या ऋषींनी म्हणलं की आम्हाला वाटतं हा मूर्खपणा आहे. गॅलिलिओ सारखा शास्त्रज्ञ हेच म्हणतो ज्यावेळी तो तरफ शिकवत होता, आणि तो तरफ शिकवताना म्हणतो मला पृथ्वीच्या बाहेर एक जागा द्या, एक टेकू द्या, मी तर्फेच्या आश्रयाने पृथ्वीला चेंडूसारखा उडवीन. त्याला सांगायचे तरफ, पण तोही हेच उदाहरण देतो. त्याचं जर खरं मानायचं तर वेदाला शिव्या का द्यायच्या. वेदामध्ये खरं आहे, त्या सापेक्षता लक्षात येत नाहीत. याच्यातलं एक अत्यंत रहस्याची गोष्ट की जिला रिलेटिव्हिटीचा असा अर्क मानता येईल, ज्याला व्हेक्टर
जॉमेट्री ज्यातनं निर्माण झाली ते संदर्भ इथं भागवतामध्ये आहेत. तो असं सांगतो की ह्या सगळ्या ग्रह नक्षत्रांचं गणित समजून घ्यायला अतिशय क्लिष्ट आहे. ह्याचं कारण काय? यथा कुलाल चक्रेण भ्रमता सह भ्रमतां तदाश्रयाणाम पिपीलिकादीनां गंती रण्यैव प्रदेशांतरेष्व उपलभ्यमानात्वादेवम. या न्यायाने लक्षात घ्यावं. हे काय आहे सगळं प्रकरण? अशी कल्पना करा म्हणतात भागवतकार म्हणतात. यथा कुलाल चक्रेण, कुंभाराचं चाक फिरतंय, तो असं चाक फिरवतो असं किंवा असं काही म्हणा, त्या फिरत्या चाकावरती एक मुंगी या परिघाकडनं अक्षाकडे चालली आहे. तर त्या मुंगीवरती एकावेळी 2 गती कार्यरत आहेत. एक त्या परिभ्रमण गती आहे आणि त्या मुंगीची स्वतःची चालणारी गती आहे. आणि त्यामुळं तिची प्रत्येक सापेक्षता ही अंतरिक्षाच्या मध्ये ही भिन्न भिन्न बदलत जाते. हे जसं समजून घ्यावं लागतं. हे व्हेक्टर जॉमेट्री ज्याला लक्षात आली त्याला थोडंफार लक्षात येईल काय प्रकरण आहे. मला आश्चर्य वाटलं हे भागवतामध्ये कसं आहे. कारण ती आमच्या इंजिनियर लोकांची खासियत होती की हे इकडं एक दिशा आहे, ही एक दिशा आहे, या दोघांचा एक परिणाम करणारा एक व्हेक्टर येतो आणि त्या दिशेने जातं असं त्या रेफरन्स फ्रेमने येतं. मुंगीला जाणवत नाही. आपल्याला जाणवतं, आपल्याला दोन्ही गती जाणवत नाहीत. आपल्याला कल्पना नाही आहे आपण पृथ्वी आपल्या सकट प्रचंड वेगाने स्वतःभोवती फिरते आणि आपलं हे सगळं गबाळ घेऊन पुन्हा सूर्याभोवती फिरते. आपल्यावर एकावेळी 2 दिशा कार्यरत आहेत, 2 शक्ती भ्रमणाच्या, आणि त्याचा जो परिणाम आहे. पण या गुरुत्वीय शक्तीमुळे आपल्याला याचं कशाचंच ज्ञान नाही आहे. मायेनं आवृत्त आहे ही गुरुत्वाकर्षण शक्ती. हेही एक मायेचं लक्षण सांगितलं आहे, कारण ती भगवंताची निर्मिती आहे, प्रकृतीची निर्मिती आहे. या अशा 2 गतींचा संदर्भ जो लक्षात घेतो त्याला खगोलशास्त्राच्या गती लक्षात घेतात. कारण अपरिहार्यपणे आपली स्थिती त्या कुंभाराच्या चाकावरनं फिरणाऱ्या मुंगीसारखी. चाकाची एक गती आहे, पृथ्वीची एक गती आहे आणि मग आमच्याही काही गती आहेत. असं हे सगळं गती सापेक्ष समजावून घ्यावं. आता हे सगळंच फार किचकट प्रकरण आहे आणि म्हणून ते थोडंसं दुर्लक्षित झालं. मग चंद्राची अवस्था काय, सूर्य कुठे, राहू केतू हे प्रत्यक्ष ग्रह नाहीत. हे सगळं भागवतामध्ये वर्णन आहे की जिथे यांच्या कक्षा जे छेदतात एकमेकांना. माझ्या थोड्याशा माहितीप्रमाणे चंद्राची भ्रमणकक्षा आणि सूर्याभोवतीची फिरण्याची पृथ्वीची भ्रमणकक्षा अशा एक जर 2 काल्पनिक रेघा मारल्या तर त्यांचे जे 2 छेदनबिंदू असतात त्याला राहू केतू म्हणतात. इतकं स्पष्ट वर्णन आहे. हे सगळं लोकांना नाही समजायचं म्हणून मग त्याच्याकरता असे ग्रह नक्षत्रादी वर्णन त्याचं केलं. याच्याचबरोबर आणखीन 7 पाताल जे खाली सांगितले की जे अतल वितल सुतल तलातल महातल रसातल आणि पाताल असं यांची वर्णन आहेत. मग त्याच्यामधली सगळ्यांची वर्णन या प्रत्येक लोकामध्ये काय काय चालतं त्यात मोठ्या गमती आहेत एकेकाच्या. नमुन्याला एका लोकाची गंमत सांगतो की वितल नावाचा जो लोक आहे, आता हे पृथ्वीच्या खाली म्हणजे पुन्हा त्या सूर्येनही विभज्यन्ते दिशाहा खम या याने घ्यायचं की हे अंतरिक्षातले भेद सांगायचे. खालीवर हे आपल्या मापदंडाने नाहीत. त्याचं पृथ्वीच्या खाली असं काही नाही आहे. ते संदर्भ लक्षात घ्यावे लागतात. ते असं जे वितल लोक आहे त्या वितल लोकातलं एक मोठं वैशिष्ट्य आहे. तिथं हाटकेश्वर महादेवाचं स्थान आहे असं सांगितलं आहे आणि तिथे हाटक नावाचं सोनं मिळतं. हाटकाख्यम सुवर्णम भूषणेना सुरेंद्रावरोधेषु पुरुषासह पुरुषभिर्धारयंती. तिथले लोक हाटक वर्णाचं सुवर्ण मानतात. आपलं हे पीतवर्णाचं सुवर्ण, आपण जे सोन्याचा अलंकार धारण करतो, आपल्या इथे 3 प्रकारची सोन्याची वर्णन आहेत भागवतामध्ये आहेत. हे सामान्य सोनं आहे पीतवर्णाचं. एक हाटक वर्णाचं सुवर्ण आहे. अनेक संत वाङ्मयामध्ये हाटक म्हणून वर्णन सोन्याचं केलं आहे. हाटक हा सोन्याचा पर्याय मानला आहे. हाती शोभे हाटक वाटी असं देवीच्या आरतीमध्ये वर्णन आहे. सरस्वतीची समर्थाने जी आरती केली त्यात हाटक वर्णा सांगितलं. याचं कारण हे सोनं आहे, हे शुभ्र सोनं आहे, पिवळं नाही आहे. आणि आणखीन एक सोनं आहे त्याला जांबुनद सुवर्ण म्हणतात की ते रक्तवर्णीय सुवर्ण आहे. रामायण काळामध्ये याचा उल्लेख आहे, रामायणामध्ये उल्लेख आहे. रावणाच्या काळामध्ये रक्तवर्ण सुवर्ण प्रचलित होतं, आज पीतवर्ण सुवर्ण प्रचलित आहे. अशा प्रकारचे अनेक अद्भुत योजना आहेत. या सोन्याच्या शुद्धीकरणाकरता अग्नीची योजना करतात इत्यादी सर्व व्यवहार भागवतामध्ये आहे की खाणीतनं काढलेलं सोनं जसं तसंच्या तसं वापरता येत नाही. सोनाराला ती युक्ती माहिती असते की अग्नीचा वापर कसा करावा आणि ते जे मिळालंय त्यातनं सुवर्ण कसं बाहेर काढावं. अशा प्रकारची वर्णनं भागवतामध्ये आहे. त्यांना ऐकायचं नसेल तर जाऊ देत की बाकीच्यांना काय विक्षेप करताय. या ज्यांची अशी लहान मुलं असतील ना त्यांनी मागं बसावं, नाहीतर ती मुलं सांभाळावीत. तुमच्या एक दोघांच्या करता सगळ्यांना विक्षेप आणू नका. याचं निर्माण एक पातक निर्माण होतं. कल्पना आहे तुम्हाला? ते काही कार्यकर्ते असतील ते बघा,
तेव्हा अशा प्रकारचं एक मोठं अनेक प्रकारचं वर्णन केलं, त्याच्यामध्ये काही नरकांची वर्णन केली. तेव्हा यांच्याप्रमाणे मग गती सांगितल्या की या उच्च स्वर्गादी जे पाताल आहेत, स्वरलोक आहेत, महरलोक आहेत, तपरलोक आहेत, तिथे पुण्यवान माणसं राहतात. हे पातालादी नरकादी वर्णन आहेत, तिथे पापी माणसं राहतात. तिथे परीक्षित राजा प्रश्न विचारतो, का म्हणले हे जर सगळे माणसं आहेत तर हा भेद का निर्माण झाला? महर्ष एतद वैचित्र्यम लोकस्य कथमिती, हे भेद का निर्माण झाले? तेव्हा हे भेद निर्माण झाल्याचं कारण शुकाचार्य सांगतात की त्रिगुणत्वात कर्तुः श्रद्धया कर्मगतयः पृथग्विधाः सर्वा एव सर्वस्य तारतम्येन भवन्ति. की इथे हा जो मनुष्य लोक दिलेला आहे, या मनुष्य लोकाला जे कर्म स्वातंत्र्य दिलं आहे, त्या कर्मस्वातंत्र्याचा उपयोग कोण कसा करतो त्याच्या तारतम्याने त्याच्या गतीची निश्चिती होते. कोणी याचा स्वैराचाराने वापर करेल, उन्मादाने वापर करेल, नको त्या गोष्टी करेल, त्याची अधोगती होते. कोणी या सगळ्याचा सदुपयोग करेल, परोपकारार्थ ह्या सगळ्या गोष्टी वापरेल, त्याला त्याचा लाभ मिळतो, तो स्वर्गलोकादी उच्च लोकांना जातो. अशा प्रकारचा हा भेद मुळात निर्माण होतो. आणि मग इथे विभिन्न नरक गतींचं वर्णन भागवतामध्ये केलं आहे की भगवान वैवस्वत जंतुषु संपरेतेषु यथा कर्मावद्यन दमम धारयती. आता इथे माणूस म्हणलेलं नाही, जंतू म्हणलंय. माणसा सकट सगळे जे जीवजंतू आहेत, जे जीव भावाला आले ते जंतू झाले, त्यांच्या सगळ्यांच्या डोक्यावरती यमाचा दंड आहे. भगवान वैवस्वत जंतुषु संपरेतेषु यथा कर्मवद्यन दमन धारयती, त्याच्या त्याच्या कर्माचा हिशोब ठेवतो आणि त्याप्रमाणे त्याला अनुशासन करतो. आणि मग जे पापील आहेत त्यांच्याकरता तमिश्र, अंधतमिश्र, रवरव, कुंभपाक, शूलप्रो, दंदशोक इत्यादी असे 28 प्रकारचे नरक आहेत. त्याचं विस्ताराने वर्णन आहे, काय पाप केलं की कुठं काय जावं. जसे अशी कीर्तन कथेमध्ये बडबड केली की पुढचा जन्म त्याला बेडकाचा मिळतो आणि तिथनं त्याची गती पुढं सुरू होते. बोलायचं का नाही बोलायचं ज्याच्याने ठरवा, तुकोबा मारायचं सुद्धा साक्ष याला. कीर्तनात बडबड करू नये माणसाने. काय कीर्तनामध्ये भजन करावं. माणसाचा भजनाला आवाज नसतो पण बडबडीला मात्र आवाज असतो. ही बेडकांची बहुतेक पूर्वतयारी असं मी मानतो की पुढच्या जन्मीचे बेडूक भगवंताची माया तयार करून राहिली आहे. असं माणसाने करू नये. या विभिन्न नरकांचं वर्णन ह्याच्यामध्ये आहे. सामान्यतः नरकाला जाऊ नये तर त्याला करावं काय? परीक्षित प्रश्न मोठा चांगला विचारतो की नरकाला जाऊन ह्याच्यासाठी काय करावं आणि आमच्या हातनं तर काही चुकतं त्याच्याकरता काही गती आहे की नाही, का प्रत्येकाला शिक्षा व्हायचीच? मग परीक्षिताला सांगतात नाही, तसं नाही आहे. जर काही चुकलं, पाप निर्माण झालं तर ते नष्ट करण्याकरता आपल्याला धर्मशास्त्राने प्रायश्चित्तादी विधी सांगितले. प्रायश्चित्तमतोपार्थम मन्ये कुंजर शौचवत. अर्थात हे प्रायश्चित्त हे खरं नाही आहे. क्वचित अनवधानाने, अज्ञानाने, प्रसंगवशात, आगतिकतेने काही दोष घडले तर प्रायश्चित्ताने शुद्धी आहे. मी काल आपली थोडी ह्याच्यावर चर्चा केली होती. अन्यथा ज्ञानोबाराने तिला थट्टा केली. नहाणे जैसे कुंजराचे. हत्तीची आंघोळ असते की नाही, मस्त पाण्यामध्ये डुबक्या घ्यायचं, स्वच्छ अंग करून घेतो आणि पाण्यावरनं बाहेर आला की पुन्हा अंगभर सगळा धुराळा उधळून घेतो, पुन्हा सगळा चिखल. काय वाहण्याचा उपयोग? असं जर प्रायश्चित्त वापरावं लागलं तर ते प्रायश्चित्त क्षीण होत जातं. प्रायश्चित्त मोठी पापही नष्ट करायला समर्थ आहे, पण त्या पापाची भूमिका वेगळी असते आणि त्याची पुनरावृत्ती नाही. आपलं सकाळी प्रायश्चित्त घ्यावं, दिवसभर पापं करावीत, पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी प्रायश्चित्त घ्यावं, पुन्हा पापं करावीत, असं होत नाही. उलट असं जर झालं तर ती पातकं वज्रलेप होत जातात. तीर्थक्षेत्रांमध्ये पातकाची निष्कृती आहे, परंतु तीर्थक्षेत्रावरच पापं केली तर ती वज्रलेप. अन्यक्षेत्रे कृतं पापम पुण्यक्षेत्रे विनश्यती, पुण्यक्षेत्रे कृतं पापम वज्रलेपो भविष्यती. हे अशी मोठी प्रायश्चित्ताची भानगडे. आणि म्हणून शक्यतो माणसाने सदाचार सोडू नये असं सांगतात. पुन्हा प्रायश्चित्त घ्यायला प्रसंगच नको. त्यातनं कधी प्रसंग आला तर प्रायश्चित्ताने शुद्धी आहे, नाही असं नाही. धर्म हा अतिशय उदार आहे आपला, कर्मठ आहे तसा उदारही आहे. कारण कर्मठ म्हणजे त्याची मर्यादा सांगण्याकरता कर्मठत्व आहे. तेव्हा असे जे भक्ती करतात, आणखीन एक महत्त्वाचा संदेश इथं भागवतकार देतात की पुण्याने पापाचा नाश होत नाही. मोठा गैरसमज आहे आपला की आतापर्यंत पापं झाली, आता काही पुण्य करू म्हणजे पापं संपतील. पुण्याने पाप संपत नाही. पुण्याचं फळ वेगळं भोगावं लागतं, पापाचं फळ वेगळं भोगावं लागतं. पुढे दशमस्कंधामध्ये ती कथा येईल तेव्हा त्यावेळी आपण त्याचा विचार करू. त्या राजाला सांगतो तुझं पुण्य फार मोठं आहे पण थोडं पापही आहे. अत्यंत मोठ्या पुण्याने थोडंसं पापसुद्धा नष्ट झालं नाही, तू काय भोगतोस पहिल्यांदा, असा तो प्रश्न येईल. त्यावेळी आपण त्याचा विचार करू.
मग हे नष्ट व्हायचं कसं, तर त्याला भागवतकार म्हणतात भक्तीने पाप कमी होऊ शकतं. की माणूस भक्ती मार्गाला लागला तर त्याच्या पापपुण्याचा हिशोब भिन्न पातळीवरती होतो. भगवंताची भक्ती ही अतिशय त्या बाबतीत श्रेष्ठ आहे. प्रायश्चित्तानी चिरणानी नारायण परांगमुखम न निष्पुनंती राजेंद्र सुराकुंभमिमापगाहा. हे दारूचे घडे ओतून 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 कधी नदी पवित्र होऊ शकेल काय? नदी पवित्र करायची असेल तर स्वच्छ पाण्याचाच प्रवाह पाहिजे. तेव्हा प्रायश्चित्त हे असेल, त्याचा काही उपयोग नाही. आणि म्हणून इथे भगवंताच्या भक्तीचं महात्म्य सांगितलं आहे. आणि म्हणून या संदर्भामध्ये एक इतिहास सांगतो म्हणे, अथ चोदाहरंतीम मितिहासम पुरातनम दूताना विष्णुयमयो संवादम स्तम निबोधमे. इथे या संदर्भामध्ये पुण्य आणि पाप यांचं कसे काय व्यवस्था लागते आणि भक्तीचं महात्म्य काय, की ज्या पुण्य पापाच्याही वर आहे, याच्या संदर्भात एक इतिहास सांगतो. महाभारतामध्ये काय किंवा भागवतामध्ये काय, अनेक असे प्राचीन ग्रंथ सांगताना हे पालुपदे सुरुवातीला आहे. अथ चोदाहरंतीम इतिहासम पुरातनम. अनेक वेळा हे आहे की या विषयामध्ये एक प्राचीन इतिहास आपल्याकडे आहे म्हणले. तो मी तुला सांगतो. कोणता इतिहास आहे? आपण परवा विचार केला होता. अजामेळ पापे वदे पुत्र कामे तया मुक्ती नारायणाचे निनामे. परंतु ही कथा तेवढीच सोपी नाही आहे. हे कसं आहे की भक्ती मार्गाचं एक सामर्थ्य सांगण्याकरता हे सांगितलं होतं, पण मुळामध्ये ही कथा फार दीर्घ आहे, त्याचे संदर्भ फार आहेत. म्हणून त्या कथेचा थोडा सविस्तर विचार भागवतामध्ये सांगितला. आणि या कथेचं नाव दिलं ते अजामेळ कथा म्हणून नाही दिलं. इथं विष्णू यमयोहो संवादम सांगितलं. विष्णुदूत दूताना विष्णू यमयोहो, विष्णूचे दूत आणि यमदूत यांचा संवाद. आणि तदंतर्गत यम आणि यमदूतांचा संवाद हा महत्त्वाचा आहे. अजामेळचा कथा समर्थाने एका ओळीत सांगून टाकली, पण हे तसं एका ओळीतलं झालेलं नाही आहे काम. कथा अशी सांगतात की कान्यकुब्ज नावाचं एक नगर होतं. तिथे हा अजामेळ नावाचा एक अत्यंत विद्वान ब्राह्मण राहत होता. अतिशय शिकलेला होता, ज्ञानी होता, परंतु भक्तीचा स्पर्श नव्हता, कुठं संतांच्या सहवासात आला नाही. त्यामुळं त्याचं ज्ञान हे विपरीत होत गेलं आणि तर्काच्या आश्रयाने तो उन्मत्त झाला. बरं, शास्त्रामध्ये मोठी गडबड आहे. परस्पर विरोधी विधानं सांगता येऊ शकतात. चतुर माणसाला सांगता येतात, बहुश्रुत माणसाला ते शक्य आहे, अडाणी माणसाला शक्य नसेल. आणि म्हणून हा अजामेळ आपल्या प्रत्येक उन्मादाचं, प्रत्येक पापाचं समर्थन करायला लागला. ज्ञानी होता, त्याच्या इतका ज्ञानी कोणी नाही, म्हणून त्याचं म्हणणं कोणाला सहसा खोडता येत नव्हतं. त्याचा परिणाम लोकांना काही नाही झालं, हा भ्रष्ट होत गेला. याला खरंच असं वाटायला लागलं की माझं वागणं आहे बरोबर आहे, मी करतो ते श्रेष्ठ. कधी संतांशी ताडून पाहिलंच नाही वागणं. आणि म्हणून तो असा अत्यंत पापी दुराचारी पुढे ठरला. त्याला मुलाचं नाव नारायण होतं. आपल्या इथे चांगली नावं ठेवायचा संकेत होता, त्याला अजामेळ कथा साक्ष आहे की केवळ मुलाचं नाव चांगलं होतं म्हणून त्याचा उद्धार झाला. आता मुलांची नावं निरर्थक ठेवतात, काही त्याला अर्थच नाही. आणि असला तर विपरीत अर्थ आहे. आमच्या एका स्नेहाच्या मुलाचं नाव अनिकेत आहे. अनिकेत, खरं अनिकेत हे विरक्त संन्यासाची उपाधी आहे की ज्याला घरदार नाही. आता या कार्ट्याला काही घरदार नाही म्हणायचं का? अनिकेत, ज्याचं घर नाही, ज्याची ग्रहासक्ती संपली. अनिकेत स्थिरमतीर भक्तिमान मे प्रियो नराय. तिरोध शब्द आला असेल ओळखीचा आपल्या गीतेतल्या 12व्या अध्यायात आहे की ज्याची ग्रहासक्ती संपली. हे पोराचंच नाव अनिकेत, त्याने संसार कसा करेल पुढे? बरं, तो असं आपण जन्मतःच उलटं करतो. म्हणून आपल्या इथे पूर्वी मंगल नावं ठेवावी अशी पद्धती होती. मंगल होण्याची शक्यता आहे. आता नावं ठेवतात म्हणजे सिनेमाच्या नटनट्यांची, त्यांची नावं ठेवून कोणाचा उद्धार झाला? भगवंताची नावं ठेवावीत मुलांच्या करता, भगवतीची नावं ठेवावीत मुलींच्या करता. नावं खूप सुंदर उपलब्ध आहेत, नवीन नवीन नावं ठेवावीत, अडचण काही नाही त्याच्यात. फॅशनेबल वाटतात अशी नावंही ठेवता येऊ शकतात, प्राचीन आहेत. काय आपलं अज्ञान तसं खूप मोठं आहे. मोठा फायदा त्या नावाचा झालं असं की त्याचा मुलाचं नाव नारायण होतं. आणि हा ज्यावेळी मरायला टेकला, मरणार होता, त्या क्षणात त्याला काहीतरी मुलाला सांगितलं, अरे नारायणा म्हणून त्याने हाक मारली आणि मेला. मोठं भाग्य होतं त्याचं. नारायणाला हाक मारली, ती हाक त्या विष्णू पार्षदांच्या नावावर गेली. अरे म्हणले काय मनुष्य हा? निशम्य म्रियमाणस्य ब्रुवतो हरिकीर्तनम भर्तुर्नाम महाराज पार्षदा सहसापतन. आणि आपल्या मालकाचं नाव यांनी मरताना घेतलं म्हणलं विष्णुदूत तिथलं मोठा अधिकारी भगवत भक्त आहे. कारण मरते समयी भगवंताचं नाव येत नाहीच. त्याचं वर्णन पूर्वी भागवतामध्ये केलं होतं, आपण ते पाहिलं नाही की जेव्हा जंतूचं वर्णन केलं होतं ना. अरे यमदूत दिसायला लागले की मलमूत्र विसर्जन सुरू होतं, सगळी अंग गलितगात होतात, वाणी फिरते, डोळे फिरतात, घरघर सुरू होते, नावच येऊ शकत नाही. हा मोठा भाग्यवान आहे, मोठा भक्त असला पाहिजे. मरणाच्या क्षणी नारायणाचं नाव येणं
ही मोठी महत्भाग्याची गोष्ट आहे. ही जन्मभर माणसं भजनाची सवय करा म्हणतात, त्याचं महत्त्वाचं एक कारण ते आहे की जन्मभर जी सवय असते ते बरोबर अंतकाळी येतं. आपण जन्मभर शिव्या देणार आणि मरणकाळी नारायणला येईल की असं म्हणतो. अंते नारायण स्मृती म्हणून आपल्याला आठवत असेल भागवतामध्ये, परवा थोडी आपण त्याची चर्चा केली. विष्णू पार्षद तिथे आले, विष्णू पार्षद तिथे आले. आता हे गिऱ्हाईक होतं यमाचं, तिथे यमदूत आलेले होते हो. आणि त्या दोघांचा झगडा सुरू झाला, याला उचलायचं कोणी. यमदूत म्हणले आमचं गिऱ्हाईक आम्ही घेऊन जाणार, आम्हाला वॉरंट आहे त्याला घेऊन जायचं. विष्णुदूत म्हणले काहीतरी गडबड आहे, हा भगवंताचा भक्त आहे, तुम्हाला माहीत नाही म्हणले. अरे तुम्ही मोठ्याचे आहात, यमाचे आहात. धर्म अधर्म हा तुमच्या म्हणण्याप्रमाणे नाही, वेदाचं अनुशासन आहे त्याला. वेद प्रणहितो धर्मो यधर्मस्तद विपर्यय. जे वेदांना किंवा आधुनिक भाषेत सांगायचं तर संतांना मान्य आहे तो धर्म, जे संतांना मान्य नाही तो अधर्म. आपलं वागणं संतांच्या विचारांशी ताळून पाहावं बस. आणि याला तुम्हाला माहीत नाही का म्हणले. तुम्ही एक लक्षात घ्या, ते यमदूत सांगतात अरे हो तेच आम्ही पाहतोय. अरे तुम्हाला कल्पना नाही आहे का, या माणसाचं कर्म आहे, या प्रत्येक माणसाच्या कर्माला साक्षी कोण आहेत माहिती आहे. भागवतकार सांगतात प्रत्येकाने लक्षात ठेवा असं विधान आहे की आपण जे जे करतो आपल्याला असं वाटत असतं कोणी पाहत नाही आहे. भगवंताची योजना अशी आहे, सूर्यः अग्निः खं मरुद् गावः सोमः संध्या हनी दिशः कं कुः कालो धर्म इति हेते दैहस्य साक्षिणः. की आपण जे कर्म करतो भले एकांतात असो, कोणी पाहत नसेल, कोणाला कळणार नाही असं आपल्याला वाटतं. या मंडळींना फसवू शकता काय की जे कर्म करतात त्याला सूर्य साक्षी असतो, हरकत नाही. रात्री करू म्हणतो, चंद्र साक्षी आहे. अमावास्येला करू म्हणतो, अंतरिक्ष साक्षी आहे. आकाश आहे. या माणसाची देहेंद्रिय, त्या प्रत्येक इंद्रियाला अधिष्ठात्री देवता आहे. आपण त्या विराट पुरुषाच्या वर्णनामध्ये थोडं ऐकलं असेल किंवा स्मरणात असेल. सकाळ संध्याकाळ हे जे दोन संध्याकाळ आहेत ते साक्ष आहेत, दिवस साक्ष आहे, रात्र साक्ष आहे, दिशा साक्ष आहेत, पाणी साक्ष आहे, पृथ्वी साक्ष आहे, काल साक्ष आहे आणि धर्म साक्ष आहे. इतक्या लोकांच्या साक्षीने माणसाचा निवाडा होत असतो, कोणाच्या इच्छेने नाही. तेव्हा या सगळ्या लोकांच्या साक्षी सांगतात की अरे हा पापी आहे, हा यमाचं गिऱ्हाईक आहे, तुमचं नाही, तुमची काहीतरी गडबड होते. ते म्हणले शक्य नाही. ज्याच्या मुखी अंतकाळी भगवंताचं नाव आलं ते होत नाही. अरे तुम्हाला माहीत नाही, ही सामान्य गोष्ट नाही आहे बाबांनो, तुम्ही अजून नीट विचार करा. तेव्हा तुम्ही याला सोडून द्या, याने हे तुमचं नाही, आम्ही याला घेऊन जातो म्हणले. तेव्हा असं ते द्वंद्व सुरू झालं. शेवटी विष्णुदूतांपुढे यमदूतांचं काही चाललं नाही, युद्ध झालं म्हणा. त्याच्यामध्ये वाघ युद्ध झालं, अनेक तत्वचर्चा झाल्या. तेव्हा हे जे वाघ युद्ध झालं, यमदूतांना हताश व्हावं लागलं, ते निघून गेले. विष्णुदूताने उचलायचं ठरवलं, त्याला घेऊन जावं, पण ते म्हणले अजून हुकूम नाही झाला, सोडून देऊ म्हणले बघू. आणि त्याला सोडून दिला. आजामेढ सगळं पाहतोय, मोठं त्याचं भाग्य होतं. हे पाहतात माणसं पण परत सांगायला कोणी नसतं, त्यांना दिसतं हे पण सांगायला नसतं. क्वचित काही अपघाताने असे झालेत, काही वर्णन आहेत पाश्चिमात्य देशामध्ये सुद्धा आहेत की मनुष्य मेल्यानंतर परत आला. असू शकेल ना घाई गडबडीमध्ये, याला उचलायचं त्याला उचलला, भारतातल्याला उचलायचं तर युरोपातल्या उचलला आणि सोडून दिला. सोडून दिल्यावर त्यांची वर्णन आहेत, ती अशी विचित्र वर्णन आहेत. आहे काही लोकांनी वर्णन केले जे असे परत आले. तर आपल्या इथे काही माणसं अशी चितेवरनं उठलेली माणसं आहेत परत, की काही क्षणिक काळापुरती मृत्यू होती, पण कदाचित त्यांना जाणवलं असेल नाही पोस्टमनचं चुकत नाही, अरे हे पत्र ह्याचं नाही त्याचं आहे, चुकलं, परत घेऊन टाकलं, त्याला घेऊन टाकलं असं. हा आजामेळ तो जागृत अवस्थेत पाहत होता. आणि त्याने, कारण त्याला काय त्या भगवंताच्या पार्षदांचा सहवास झाला होता, त्यांच्या पुण्य प्रभावामुळे याला ते ज्ञान राहिलं. अरे म्हणला मोठ्या आपत्तीतनं वाचलो, माझं मोठं महत्भाग्य की माझ्या पोराचं नाव नारायण होतं, त्यांनी वाचलो, आता चूक नाही करायची. आणि म्हणून आजामेळ पुन्हा सरळ तिथनं जो उठला ते हरिद्वारला गेला, गंगाद्वारामध्ये गेला आणि मग तिथून त्यांनी आपलं आत्मकल्याण केलं. इति जातसूर निर्वेदः क्षणसंगेन साधुषु गंगाद्वार मुपेयाय मुक्त सर्वानुबंधनः. की हा जो थोड्या काळा का होईना भगवंताच्या भक्तांचा, पार्षद भगवंतांचे मोठे अधिकारी भक्त होते म्हणून ते पार्षद झाले. ही स्वरूप मुक्ती आहे पार्षद भगवंताचं होणं. स्वरूपता, सलोकता, स्वरूपता, समीपता आणि सायुज्यता. समर्थांनी दासबोधामध्ये खूप विस्ताराने वर्णन केलं. यातल्या 3 मुक्ती या सापेक्ष आहेत. ही समीप म्हणजे त्या लोकी जावं ती सलोकता, स्वरूप व्हावे ती स्वरूपता. अर्थात त्याच्या ठिकाणी सुद्धा कौस्तुभादी चिन्ह नाहीत, पण चतुर्भुजत्व आहे, पितांबर आहे, शंखचक्रादी चिन्ह आहेत. म्हणून विष्णूचे पार्षद विष्णूसारखे, शिवाचे पार्षद शिवासारखे. ती सारूप्य मुक्ती आहे.
असे मोठे अधिकारी होते. त्यांचा काही काळ का होईना संग घडला, चित्त शुद्ध झालं आणि शुद्ध झालेल्या चित्ताचा त्यांनी फायदा करून घेतला. आपलं चित्त शुद्ध होत नाही का? असं होतं. आचार्यांनी स्पष्ट भक्तिविचार सांगताना सुरुवातच केली आहे, चित्ते सत्वोत्पत्तौ तडिदिव बोधोदयो भवती, की आपल्या यामध्ये असे विचार येतात. आकाशामध्ये जशी वीज चमकते तसे विचार येतात की नाही आता आता चांगलं वागलं पाहिजे, आपण असं करू, आपण अमुक करू, तमुक करू, असे झटके येतात. तडिदिव बोधोदयो भवती. त्याचा उपयोग का होत नाही? ते स्थिर नाही. तर हे वस स्थिर स्यात् यदि चित्तम शुद्धिमुपयाती. चित्त शुद्ध असेल तर अंतःकरणात प्रगट झालेला सद्विचार हा स्थिर होतो. सद्विचार स्थिर झाला तर त्याप्रमाणे वागण्याची ईर्षा प्रेरणा होते. वागलं मग ते वाढत जातं. अशी भक्ती वाढवावी तसं त्याचं झालं. तो जो क्षणाचा संघ होता तो क्षणाचा संघ त्यांनी सत्कारणी लावला आणि आपलं संपूर्ण जीवन बदललं. आता मी पुन्हा ती चूक करणार नाही म्हणला आणि जे तर्क होते ते सगळे नष्ट केले. आपल्याने सरळ सगळं सोडलं. हरिद्वारला जाऊन राहिला. एवेतवी यांच्या लेखी मी मेलोच आहे म्हणला. हरिद्वारला जाऊन राहिला आणि ते तपश्चर्या करून परमपदाची प्राप्ती करून घेतली. असं मोठं रहस्य ह्याच्यामध्ये आहे. या एवं परमं गुह्यम इतिहासम अघापहम शृणुयात श्रद्धया युक्तो यश्च भक्त्यानुकीर्तयेत. आणि म्हणून हा परमश्रद्धेने याचं जे मर्म जाणून घेतात त्याही कधी अधोगतीला जात नाहीत. त्यांना हे मर्म लक्षात येतं. अजामिळाचा उद्धार झाला. कथा अजून थोडी पुढे आहे. आता ते यमदूत अस्वस्थ झाले हो. ते म्हणले आत्तापर्यंत आम्ही असं समजत होतो की आम्ही आमच्या पुढं कोणाची सत्ता नाही. खरं आहे, यमदूतापुढं कोणाची सत्ता आहे? कोणाचीही सत्ता चालत नाही. हे काय नवीन लचाड झालं म्हणले. एक आणखीन काहीतरी भानगड आहे की ज्याच्यापुढं आमचंही काही चाललं नाही. कोणाला विचारायचं? जाऊ मालकाला जाऊन विचारू म्हणले. आणि ते यमदूत उठले आणि यमाकडे गेले. यमदूत संवाद तिथं झाला. अहो म्हणले महाराज हे काय चाललंय? आम्ही असं समजत होतो की तुम्हीच या विश्वाचे यमो नियंता, तुम्ही या सगळ्याचे नियंता आहात आणि आमच्यापेक्षा एक सर्वश्रेष्ठ शक्ती आहे. कसं शक्य आहे म्हणले. अरे नाही म्हणले बाबानो आहे. परो मंदयो जगतस्थुश्च ओतप्रोतम पटवद्यश्च विश्वम यदंशतोस्य स्थितिजन्मनाशा नस्योतवद यस्य वशेच लोका. अरे नाही बाबानो, माझ्याशिवाय आणखीन एक श्रेष्ठ शक्ती आहे की या सर्व चराचराचा स्वामी येते. आपण त्यांचे अंशावतार, मी त्यांचा अंशावतार आहे. तुम्ही तर माझे नोकर आहात म्हणले. आणि मीच काय त्याच्या अंशाने ब्रह्मा विष्णू महेश या सर्व सृष्टीचं नियंत्रण करतात. ज्यावेळेस शंकराची इच्छा होते त्यावेळी आपल्याला सामर्थ्य मिळतं. आपल्यापेक्षा अशी उदंड मोठी शक्ती आहे. तेव्हा अशी ती शक्ती भगवान विष्णूची आहे. भूतानि विष्णू सुरपूजितानि दुर्दर्शलिंगानि महाद्भुतानि रक्षन्ति तद्भक्तिमतः परेभ्यो मतश्च मर्त्यानथ सर्वतश्च. तुमचं मोठं भाग्य बेटानं म्हणले. आज तुम्हाला भगवंताच्या पार्षदांचं दर्शन झालं. त्यांचं दर्शन होणं ही सुद्धा मोठी सामान्य गोष्ट नाही. ते भाग्य का लाभलं? त्या अजामिळाच्या नारायण नामाने. टीकाकार असं म्हणतात की अजामिळाने ज्यावेळेस नारायणा म्हणून हाक मारली ते ध्वनी यमदूतांच्या कानात गेले आणि तो काय म्हणतोय म्हणून त्यांनी त्याचं पुनरुच्चारण केलं. म्हणून त्या पुण्यप्रभावामुळे विष्णुदूत त्यांना दिसले नाही तर त्यांनाही दिसले नसते. नामाचं महत्त्व सांगतात. नामाचं एकदा नुसतं नाव दुसऱ्याने घेतलं, यमदूतांनी घेतलंच नव्हतं. त्यांना फुरसतच नाही नाव घ्यायला, त्यांच्याकडं काम फार आहे. पण यांनी घेतलेलं नाव त्यांनी लक्षपूर्वक ऐकलं तरी त्यांना फायदा झाला. विष्णुदूतांचं दर्शन झालं. यम त्यांचं कौतुक करतो. अरे मोठे भाग्यवान आहात. भक्तांचा अधिकारच तसा आहे म्हणले. असं म्हणले. हे एवढं रहस्य आहे. हो म्हणले रहस्य आहे. फार थोडी माणसं याला जाणतात. स्वयंभूर नारद शंभू कुमार कपिलो मुनी प्रल्हादो जनको भीष्मो बलिर वैयासिकीर वयम. आम्ही फार थोडी माणसं आहोत म्हणजे. आम्ही वयम, आम्ही लोक फार थोडे आहोत. त्याच्यात कोण कोण आहेत? आम्ही म्हणजे मी नाही बरं. त्याच्यात वयम शब्द आहे म्हणून मी त्याचा अर्थ सांगितला. हो गैरसमज करून घेऊ नका. मी तुमच्यासारखाच एक आहे. यम काय यमदूतांना सांगतो तो इथं भाव आहे की ब्रह्मदेव, नारद, शंकर, सनतकुमार, कपिल, मनु, प्रल्हाद, जनक, भीष्म, बली, शुकाचार्य. पुन्हा शुकाचार्यही सांगतात ना, म्हणून ते स्वतःचा उल्लेख करत नाहीत. वैयासिकी म्हणतात की व्यासांचा आहे ना तो लाडका, तोही जाणतो. शुकाचार्य सांगतात हे भागवतामध्ये. आणि म्हणून हे यालाही आधार आहे. आता हे यमदूताचा संवाद तुम्हाला सांगितला कोणी? असं कोणी सुताना विचारू शकतो, परीक्षेताना विचारू शकतो. त्याचा आधार आहे म्हणले. इतिहासमिमं गुह्यम भगवान कुंभसंभवः कथयामास मलय आसीनो हरिमर्चयन. की मलय पर्वतावरती एकदा श्रीहरीच्या पूजेकरता मी बसलो होतो. शुकाचार्य सांगतात त्यावेळी अगस्ती मुनींनी मला हा अतिशय गुप्त असा इतिहास सांगितला की भक्तीचं महात्म्य आहे असं आहे. असा हा अजामिळाची कथा सांगतात. तेव्हा हे जे भगवंताची लीला आहे की ज्याच्यामध्ये भक्तीचं अद्भुत महात्म्य आहे
की भक्ती पापाचा नाश करण्याला सक्षम आहे. पुण्य नाही, पाप तर नाहीच नाही, प्रायश्चित्तही नाही. आणि म्हणून भक्तिरेव गरी असे हे माणसाने लक्षात ठेवावं. होता होईल तो भगवंताची भक्ती करावी. आता तो मध्ये पुन्हा कथेचा धागा सुटला होता. तेव्हा म्हणले ते प्रचेता जे गेले होते, ज्यांना रुद्र भगवान प्रसन्न झाले, त्यांनी रुद्रगीत शिकवलं, त्यांनी भगवान विष्णूची आराधना केली. त्यांचं पुढं काय झालं ते म्हणले, त्यांनी प्रमलोच्या अप्सरेची मुलगी मारिषा तिच्याबरोबर विवाह केला आणि त्यांच्यापासून प्राचेतस दक्ष झाला. आपल्या इथं अशा काही विवाह पद्धती होत्या की भांडणं होऊ नयेत वगैरे. अजूनही हिमालयासारख्या काही ठिकाणी बहुपतित्वाची चालेल. भावंडांमध्ये एक पत्नी असते, द्रौपदी जशी होती. हा संदर्भ महाभारतामध्ये या द्रुपद राजाला व्यासांनी दिला होता. कारण प्राचीन काळी प्रचेत नावाचे मोठे भगवंताचे अधिकारी भक्त होते, अतिशय एकजीव होते ती सगळी भावंड. म्हणून त्यांनी आपल्या एकतेला धक्का लागू नये म्हणून एकीशीच लग्न केलं होतं. त्यांच्यापासून त्यांना जो एक दक्ष प्रजापती झाला तो हा प्राचेतस दक्ष होता. त्याला पुढे 60 मुली झाल्या असं वर्णन या प्राचेतस दक्षाच्या. 16 मुली झालेला दक्ष वेगळा, हा दक्ष वेगळा. ह्या आपण ज्याचा विचार करतोय ना, या अनेक प्रचंड मोठ्या कालगणनेचा विचार करतोय. जसं पंतप्रधान विभिन्न असतात की नाही. त्या पंतप्रधानांना 2 मुलं होती, हे पंतप्रधान अविवाहित होते. म्हणजे अरे काय भानगडे, अरे पंतप्रधानच 2 होते असं असू शकतं. तसं हे दक्षाचं आहे. नाही, पुन्हा शंका येतात, त्या महाराजांनी हे सांगितलं, हे महाराज दुसरंच सांगतात. असं नाही आहे, दक्षच 2 होते, त्याला काय करायचं. तेव्हा हा प्राचेतच दक्ष होता, याला 60 मुली होत्या. त्यातल्या पुन्हा 10 धर्माला दिल्यात बरं. त्याच्यात असे गमती पुष्कळ आहे त्याच्यामध्ये. आणि मग यांची पुढे पुष्कळ प्राचेतस दक्षानी सृष्टी ही सगळी सांभाळायची म्हणल्यावर आपल्या ठिकाणी हर्याश्व नावाचे 10,000 पुत्र जन्माला आणले. आता इथं पुत्र हा निर्देश हा मोठा व्यापक आहे. आपण ज्या अर्थाने मुलगा म्हणतो तसा तो नाही आहे. सहकारी, अनुचर, मुलासारखा उपयोगी असे अनेक संदर्भ त्याच्यामध्ये ह्या प्राचीन ग्रंथांमध्ये आहेत. तेव्हा या हर्याश्वांना निर्माण केलं. आणि आता या हर्याश्व त्यांचा कार्यभार स्वीकारणार तोपर्यंत नारदाची स्वारी तिथे आली. का म्हणले, मंडळी तुम्ही आता मोठे सृष्टीची ही सगळी संधारणा करणार, त्याचं नियमन करणार, तुम्हाला काही कल्पना आहे काय सृष्टी काय भगवंताची. ते म्हणले काय साधी सोपी आहे. अरे सोपी आहे काय म्हणले, असं इथं रहस्य आहे. तथैक पुरुषम राष्ट्रम विलंचा दृष्ट निर्गमम बहुरूपाम स्त्रियंचापि पुमां संपुष्टलीपदी नदी मुभयोतो वाहाम पैंचाद्भुतम गृहम क्वचिद हंसम चित्रकथम क्षौरभव्यम स्वयं भ्रमीम तन्निशम्याथ हर्यश्वा औत्पत्तिक मनीषया वाचा कूटंतु देवर्षे स्वयं विमृषु दुर्धिया. असे उखाणा घातला. उखाणा हे नवीन उखाणे असतात की नाही. असं एक गाव आहे की डोंगराच्या आणीवर बसलेले 3 गावं, असे जे नाथांची भारुड आहेत, उखाणे असतात. कुटाने सांगायचं ते. असे प्रश्न विचारले. पुष्कळ कूट आहेत हे, की असा एक देश आहे की ज्याच्यात एकच पुरुष राहतो. त्या देशात असं एक विवर आहे की जे वन वे ट्रॅफिक आहे, त्यातनं बाहेर पडायला रस्ताच नाही म्हणले, असं एक ते विवर आहे. तिथे अशी एक स्त्री आहे, हे महाचौचाल आहे. आपण तिचा तो पती आहे. खरं म्हणजे अशी इतक्या चौचाल व्हायचा कोणी पती व्हायला तयार नाही, पण हा झाला म्हणले. तिथे एक नदी आहे की जी उलट सुलट वाहते, कधी अशी वाहते कधी तशी वाहते. अरे म्हणले काय, तिथे कसं विचित्र घर आहे, तिथे 25 पदार्थांनी बनलं आहे. एक हंसही आहे तिथे की जो या सगळ्यांना जाणतो पण ज्याला कोणी जाणत नाही. असं एक चक्र आहे की जे वज्रापासून बनवलं आहे आणि ते स्वतः फिरतं पण त्याच्या गतीचं ज्ञानच कोणाला नाही. अशी काही सृष्टी तुम्हाला माहिती आहे का. हे माणसाच्या शरीराचं वर्णन आहे बरं. हा जो जीवात्मा आहे तो हंस आहे. ही आपली जी वृत्ती आहे कधी सन्मार्गाकडे जाते, कधी वाईट मार्गाकडे जाते. दोन्ही मार्गाने आपली ही नदी वाहत असते सारखी. असे पुष्कळ 25-24 तत्वांचं हे शरीर बनलेलं आहे. इथे देहबुद्धी आहे, अतिशय चौचाल. कधी या इंद्रियाबरोबर जाईल, कधी त्या इंद्रियाबरोबर जाईल, कधी त्या इंद्रियाबरोबर जाईल. तरी तो जो मी आहे तो म्हणतो नाही ही माझी देहबुद्धी आहे. अशी सगळी गंमत माणसाच्या शरीराचे वर्णन आहे. हे डोकं चक्कर खायला लागले. कमाल आहे म्हणले. काय वानगडे. हुडका म्हणले. हुडका काय ते षण्माशीचा वायदा असे काही मराठीमध्ये उखाणे होते. आता आपलं मराठी इतकं सुधारलं आहे. माझं ते शिक्षण इंग्रजी भाषेतच झालं, त्यामुळे मराठीचं ज्ञानच नाही. पण ते काय श्रीकांतला माहीत असेल कदाचित की बोले काय गुरुजी बोले माधव कवी हा म्हणत असे षण्माशीचा वायदा. हां विठ्ठलदास षण्माशीचा वायदा हुडका म्हणले. आता लागले की तपश्चर्या करायला हुडकत बसले, सन्मार करायला लागले, मुक्त झाले. आता सृष्टीचं काय करायचं. काय म्हणला प्राचेत दक्ष संतापला. ठीक आहे म्हणले. पुन्हा त्यांनी भद्राश्व नावाचे पुन्हा अजून 10,000 मुलं निर्माण केली.
त्याला पुन्हा नारदाने इकडे लावून टाकलं भक्ती मार्गाला. तो जो भडकला त्या नारदावरती, काय लावलायस काय म्हटलं तू, अरे मी एवढी मुलं गोळा करतोय, त्यांना संस्कारित करतोय, सृष्टी रचना मला बाबा सांभाळायचे, आणि तू त्यांना भक्ती मार्गाला लावतोस म्हणले, तू एका जागी राहूच नकोस म्हणले. यापुढे तस्मा लोकेश येतोय मूढ न भवेत भ्रमत पदम, तू आला फिरत राहा, उगाच नुकसान करशील म्हणलं. नारदाला भ्रमण लावून दिलं. नारद म्हणले, बरं नाही तरी मला काय हिंडायचं भगवंतांनी सांगितलंच होतं, कोणाच्या सामर्थ्याने हिंडा, बरं त्यांनी मला गाडी निर्माण करून दिली, त्या गाडीत बस आणि हिंड, अखंड हिंड. म्हणून नारद कायम भ्रमण करतात. फक्त जिथं भक्ती आहे तिथं नारद स्थिर होतात, अन्यथा स्थिर होत नाहीत. ते भ्रमण करतात. एक गंमत आहे, शापाची कथा नारदाने दिली. या प्रचेतस दक्षाला 60 मुली होत्या, त्यातल्या 10 धर्माला दिल्या, 27 चंद्रमाला दिला, 13 कश्यपांना दिल्या, अंगिरा कृशाश्व यांना 2-2, तार्क्ष कश्यपाला 4 मुली दिल्या. अशा त्या 60ची बेरीज सांगितली. पुढे त्यांचं पुष्कळ वर्णन करून सांगितलं आहे. पुढे एक भागवतामध्ये मोठी सुंदर कथा आहे की काही एकदा इंद्राच्या हातनं अपराध घडला आणि त्याने आपल्या पुरोहिताची बृहस्पतीची अवज्ञा केली, उपेक्षा केली. ही मंडळी अतिशय तेजस्वी असते. आपली संस्कृती खरंच तेजस्वी माणसांची, अपमान सहन करणाऱ्यांची नव्हती. आपण आता ते गुलामी वृत्तीने लाथा खाऊ झालोत. किती कोणी अपमान करा, आपल्याला विशेषतः राष्ट्रीय अपमान आपल्याला जाणवतच नाही. ते व्यक्तिगत जाणवतात, सामाजिक जाणवत नाहीत, राष्ट्रीय जाणवत नाहीत. त्या बृहस्पतीला ते सहन झालं नाही. जा म्हणला, तुला काय हे खरं आहे, माणूस मेल्याशिवाय त्याची किंमत कळत नाही, जातो म्हणला. आणि बृहस्पती अज्ञात निघून गेला, कुठं गेला माहीत नाही. आता सगळं नियंत्रण त्या बृहस्पतीच्या बुद्धिमत्तेने व्हायचं, तो निघून गेला. सृष्टीचं व्हायचं कसं, इंद्राची मोठं अवघड होऊन गेलं. आता काय करणार म्हणले, आता दुसरा बृहस्पती नेमा, ते महाराज परतीपर्यंत दुसरा बृहस्पती नेमला पाहिजे. कोणाला नेवा म्हणले. अरे म्हणले, त्या त्वष्ट्याचा मुलगा विश्वरूप मोठा अधिकारी म्हणले, मोठा ज्ञानी आहे, त्याला निमंत्रण द्या म्हणले. झाले सगळे देवांचं शिष्टमंडळ त्या विश्वरूपाकडे गेलं की, महाराज तुम्ही मोठे ज्ञानी आहात, अधिकारी आहात, तुम्ही आमचे गुरु हा, देवगुरु हा. हा ब्राह्मण एवढा तेजस्वी होता. हे म्हणला, कोणी सांगितलं नाही त्या आगाऊ धंदे, मला नको म्हणला. अकिंचनानाम हि धनम शीलोंछनम तेनैह निर्वर्ती सत् साधु सत्क्रिया कथम विघर्यन्नु करोमधीश्वर पौरोधसम हृष्यती येन दुर्मती. हे खरं नाही म्हणला. अरे देवांतांचा पुरोहित सुद्धा काय झालं, पुरोहितच आहे तो शेवटी, देवांचा म्हणून काय झालं, त्यांनी माणसाच्या तेजाचा नाश होतो. आपण पुरोहितालाच ब्राह्मण म्हणतो. ब्राह्मणातला अत्यंत तो खालचा दर्जा सांगितला आहे. आपल्या इथे हे प्रशस्त मानत नाहीत. अरे माझी शिलोंश वृत्ती उत्तम आहे म्हणला. शिलोंश वृत्ती भयानक आहे माहिती आहे. मनुस्मृतीने ब्राह्मणाला दिलेला सन्मान फक्त लोकांच्या लक्षात आला, त्यातलं हे ब्राह्मणत्व लक्षात नाही आलं. हा ब्राह्मण म्हणतो देवतांचं गुरुपद मला नको, का तर पौरोधसम हृष्यती येन दुर्मती, माझी बुद्धी भ्रष्ट होईल, माझं ब्रह्मतेज जाईल. माझी शिलोंश वृत्ती उत्तम आहे. शील आणि उंच ही अतिशय भयानक कठोर वृत्ती आहेत. एक वृत्तीचं असं आहे की बाजार असतो ना, आठवडा बाजार भरतो, कोणाचा सोमवारी असतो, कोणाचा मंगळवारी असतो. सूर्यास्ताला बाजार संपतो. बाजार उठून गेल्यानंतर व्यापारी आपलं सगळं ते चंबुगोबाळ आवरतात,